यांना असा गेटअप बघितलं मला नुसतं हसायला येतंय. तर त्यांनी परत हा गेटअप केला. आणि आता तुम्ही दोघं कुठे चालले? नमस्कार मंडळी, कशा आहात ना? थांबा ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 7 वाजलेले आहे आणि लवकरच उठले होते. नेहमीसारखं 5:30-6ला उठते मी. आणि परिबेलाचं आवरायचं होतं आज. त्यांना म्हटलं थोडंसं लवकर उठा, तर त्या तर 5 वाजताच उठून बसल्या. एवढी एक्साइटमेंट होती दोघींना. मी रोज 5लाच उठत असते. अगं नाही ग, तर 1 तास आहे ना तुला कमी झालाय ना, म्हणून मग त्या टाइमनुसार तू उठते. पण परी आणि बेलाच्या स्कूलमध्ये आज हॉलोविन पार्टी असणार आहे. तर मग सगळे वेगवेगळे कॉस्ट्युम घालणार आहे हॉलोविनचे. आणि तुम्हाला माहिती आहे हॉलोविन म्हणजे आपल्या इथे कसं पितृपक्ष असतं, तर हॉलोविन इथलं पितृपक्ष असतं. तर यांचे जे ड्रेस वगैरे आणि डेकोरेशन वगैरे जे आहे ना, ते पूर्ण हॉलोविनचं असतं. आणि एक छोटीशी क्लिप मी शूट केलेली आहे, तुम्हाला मी दाखवेन. घरापुढे ना असे मोठे मोठे ना हॉलोविन आणि असे एकदम मोठे मोठे ना असे पंपकिन वगैरे ठेवत असतात. आणि परिबेलाने पण कॉस्ट्युम घातलेलं आहे. काय लोकांना बघितलं थोडंसं वेगळं वाटेल, पण परिबेला आता इथे स्कूलला आहे, तर इथे ज्या गोष्टी सेलिब्रेट करतात ऑफकोर्स त्यांना पण त्या गोष्टी सेलिब्रेट कराव्या लागणार. आणि तुम्हाला त्यांचा पूर्ण लुक दाखवते. परिबेला एकदम क्यूट दिसतंय आणि मनोज आणि मी हसतोय कधीच. चला अगोदर तुम्हाला दाखवते त्यांचा लुक मी. आणि तुम्ही काय तुम्ही कोणता गेटअप केलेला आहे ते सांगायचं तुम्ही. ओके हो, तू कर पहिले. थांब. हे बघा, परिबेलाने हे कॉस्ट्युम घातलेले आहेत आणि हे इथे कलर लावलेला आहे त्यांनी. हे बघा, आपण तेव्हा कोराला गेलो होतो ना, आपण तेव्हा घेतलं होतं ते ब्लड. हा, ते म्हणजे कलर असतो तो. आणि हे बघ बेला, परी सांग ना. परी तू कोणता गेटअप केलेला? सांगायचं होतं. हा, तू सांग बेला. सॉरी. हा, असं आहे बघा. आता असं पूर्ण कॉस नको करू. आणि तू वेनसडेचं कसं करते ती? काय माहिती? सॉन्ग कोणतं होतं वेनसडेचं? काय माहिती? तुम्ही बघायचं ना कोणतं? असं हा, तसं करून दाखव ना. इंस्टाग्राम वरती आहे आपलं ते शूट रील. हा, आहे ना. ओके. मग आज काय पार्टी? दोन एक्साइटेड, दोघी एक्साइटेड. बस झालं का? ठीक आहे, चला आपण एक मस्त असा फोटो काढू. ओके. आणि आता ब्रेकफास्ट करायचा आहे, त्याच्यानंतर टिफिन पण तुमचा भरायचा राहिलेला आहे. चला ओके, चला. आणि हा स्कूलचा शेवटचा दिवस आहे. उद्याचा सॅटर्डे संडे पण 1 वीक सुट्टी असणार आहे, हो ना? असं जर बघितलं तर तुम्हाला माहिती का 10 डेज सुट्टी आहे. 9 डेज सुट्टी म्हणजे नेक्स्ट वीकचे सॅटर्डे संडे आणि उद्याचा सॅटर्डे संडे. चला, दोघींचं तर आवरून झालं, ब्रेकफास्ट पण झाला दोघींचा आणि टिफिन पण त्यांचे पॅक करून झालेले आहेत. आणि आज हाफ टाईम स्कूल आहे परिबेलाची. मंगळवारी पण हाफ टाईम असते, पण तेव्हा 1:30 वाजता स्कूल सुटते. पण फ्रायडेच्या दिवशी 12:30ला सुटते. आणि या वर्षीपासून या मंगळवारी पण आहे ना हाफ टाईम झालेले आहे आणि टाईम चेंज झालेला आहे. आपण आता सवय झालेली आहे, लक्षात राहतं. आणि दोघी इतक्या एक्सायटेड, बापरे. सकाळपासून त्यांना मी म्हणते अगं झोपा झोपा. नॉर्मली त्या 6:30ला उठतात सकाळी, पण सकाळी 5लाच उठून बसल्यात त्या. आणि त्यांना म्हटलं अजून 1.5 तास बाकी आहे, पण त्या 5 वाजेपासून जागे आणि गप्पा मारणं चाललंय त्यांचं. ते जो ड्रेस घालायचा होता तर ते सगळं त्यांनी काढून ठेवलं. मी ठेवलं होतं व्यवस्थित करून, सगळं ठेवलं त्यांनी. त्यांना ज्या वस्तू आणल्या तर कलर आणला होता, तर ते सगळं त्यांनी काढून ठेवलं. आणि मग मी उठले, माझं आवरणं चाललंय. तर मग त्यांचं आवरून दिलं मी मग पटकन. नॉर्मली त्या दोघी त्यांचं आवरतं, पण आज ते थोडंसं ते कलर वगैरे लावायचा होता. काही तरी ना इतके फेसवर आहे ना सर पेंटिंग वगैरे करतात ना, फेस पेंटिंग करतात ना, तर परिबेलाला एवढं आवडत नाही, म्हणून त्यांना एकदमच सिम्पल केलेलं आहे मी. आणि बघा हे बेलाजीनं बुक रीड करणं चाललंय सकाळी सकाळी. तर त्या दोघींचं एवढं चाललंय, हे कर ते कर. परी पण परी म्हणते मला तर थोडंसंच कर. एक्सायटेड तर होते खूप जास्त करायचे, पण नंतर म्हणते रे थोडंसंच कर. बाकीचे आईचे पेंटिंग कोणी असं मास्क वगैरे लावून येतं आणि घोसचं पूर्ण असतं, तर ते बघून एकदम मला म्हणजे अक्षरशः भीती वाटते. आणि इथले तुम्हाला माहिती हॉलोविन यांचा पण आहे ना मोठा सण असतो.
पितृपक्ष असतो, पण तरी पण आहे ना आमचा जो एरिया आहे ना त्याला भरपूर ठिकाणी ना मोठे मोठे असे ना त्यांनी ना असे तुम्हाला सांगितलं मी परत आहे ना अजून गराज असतं ना तर गराजच्या इथे सुद्धा त्यांनी ना असं भूताचं ना असं त्यांनी असं कापड ठेवलेलं आहे, त्याच्यावर असं पेंटिंग वगैरे असते, असं सगळं त्यांनी ठेवलेलं आहे. तर ते बघून मी म्हणत होते बापरे, आणि त्याला पण असे पेंटिंग असं जाळं आलेलं, परत ते स्पायडर वगैरे म्हणजे आपण कसं दिवाळीचं इतकं छान डेकोरेशन करतो तर ते लोक इथले ना असं ते एकदम असं डेकोरेशन करतात. हॅलोवीन कोणतं चालू होतं, आयर्लंड मध्ये चालू होतं. हां ओके, छान दिसते पण परत. ठीक आहे, चला आता या दोघी थोड्या वेळात निघतात आणि नंतर सकाळी बघितलं परिबेला गेल्या स्कूलमध्ये आणि आम्ही असंच खूप सकाळपासूनच हसत होतो. आणि ते गेल्यानंतर मग माझं नॉर्मल जे रुटीन आहे ब्रेकफास्ट, मग वेगळा, मग घरातलं आवरणं, देवपूजा, माझं आवरून झालं, देवपूजा झाली आणि आता स्वयंपाक करायचा आहे. आणि कालची मी मॅच बघितली, इंडियाची मॅच होती, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची वुमन्स टीमची. तर इतकी भारी मॅच झाली ना, खरंच खूप भारी झाली आणि इतकं भारी वाटत होतं ना. आणि महत्त्वाचं म्हणजे क्राऊड बघून इतकं भारी वाटत होतं, म्हणजे नॉर्मल आपले जे मेन्स क्रिकेट टीम आहे तर त्यांना तर सपोर्ट मिळतच होता अगोदरपासून, पण वुमन्सला खूप अगोदर पासूनच कमी रिस्पॉन्स होता. पण आत्ता मी बघते ना एवढं क्रेज आहे आणि क्राऊड एवढं होतं ना काल मॅच बघायला. आणि इंडियामध्येच मॅच चालू आहे, इंडियामध्येच वर्ल्ड कप चालू आहे. मला असं वाटतं भरपूर जणांनी काल मॅच बघितली असेल आणि एन्जॉय केलं असेल. मनोज आणि आम्ही क्रिकेट फॅन आहोत आणि आम्हाला क्रिकेट बघायला खूप आवडतं. आता पण मी क्रिकेट लावलेलं आहे, आता T20 मॅच चालू आहे. आता बघा 110वर 8 आऊट आहे आणि अभिषेक शर्माच फक्त खेळतोय, बाकीचे सगळे आऊट झालेले आहेत. तर मॅच असले ना तर भारी वाटतं आणि क्रिकेट फॅन असेल ना तर मग कोणती पण मॅच आपण मिस करत नाही. तर आता स्वयंपाक करायचा आहे, किचनमध्ये आले आहे मी. तर काय बनवायचं, भाज्या तर आणल्या होत्या मागच्या वेळेस, मी तुम्हाला दाखवलं होतं. ॲक्च्युली मला आहे ना बिर्याणी बनवायची होती, व्हेज बिर्याणी, पण त्याला ना वेळ खूप लागतो आणि आता वाजलेले आहे 11:15, 11:15 तरी होईल. तर मला असं वाटतं मी बिर्याणीच बनवते. आणि पनीर आहे का नाही बघते, थोडंसं पनीर पण आहे. तर ठीक आहे, मी काय करते अगोदर थोडी तयारी करून घेते, कारण की परिबेलाची आज हाफ टाईम स्कूल असते ना, त्यामुळे मग मला जावं पण लागतं. 12:10ला मला निघावं लागतं, कारण की 12:30ला त्यांची शाळा सुटलेली असते. तर चला पटापट मी आता बिर्याणीची तयारी करते. आणि बिर्याणी म्हणजे मग जास्तीचीच बनवून ठेवणार मी आणि साईड बाय साईड मॅच पण एन्जॉय करते. आणि परिबेलाचं आजची जी हॅलोवीनची पार्टी आहे ती कशी झाली ते पण आपण बघू, ते पण सांगते तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये. चला, बिर्याणी बनवायची इथे तयारी चालू आहे. राईस मी बॉईल करून ठेवलेला आहे आणि इथे भाजी पण बनवते. आणि कलर इतका सुंदर आलेला आहे ना. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे लसूण आल्यासोबत मी जे गरम मसाला आहे ना, अख्खे गरम मसाले, तर ते पण ग्राइंड करते, जेणेकरून ना मसाल्यामध्ये ना ते छान फ्राय झालं ना तर खूप छान बिर्याणी फ्लेवरफुल होते. तुम्हाला दाखवते, हे बघा लांबून दाखवते, जवळून दाखवलं ना तर ती वाफ आहे ना अशी कॅमेरावर येते आणि मग एकदम ब्लर दिसतं. हे बघा इथे सगळ्या भाज्या, ज्या फ्रेंच बीन्स आणि गाजर, कॉलीफ्लावर, कॅरेट, पोटॅटो, ग्रीन पीस, जे जे होतं ना ते सगळं मी टाकलेलं आहे. आणि पनीर पण ॲड होणार आहे. तर ते नंतर मी हलकेसे फ्राय करून मी राईसवर ठेवणार आहे, मग ते व्यवस्थित सर्व करता येतात. यावर हे झाकण लावून देईल मी. आणि इथे सुद्धा राईस बॉईल करून ठेवलेला आहे, मग मस्त असं मोकळा झालेला आहे. बिर्याणीची प्रोसेस पूर्ण झाली आणि बिर्याणी दमला ठेवली आणि मनोजला सांगितलं मी 15-20 मिनिटांनी बंद करून टाकायला. स्लो गॅसवरच ठेवलेली आहे दमला बिर्याणी. आणि आत्ता लगेचच मग आवरून परिबेलाला स्कूलला पिक करायला चाललेली आहे. तर असं असतं बघा, कधी कधी स्वयंपाक करता करता सुद्धा अर्धवट स्वयंपाक तसा ठेवावा लागतो आणि पिक करावं लागतं. तर चला निघते आणि आल्यानंतर बोलते. किचनचं आवरलं जस्ट मी. जेवण झाल्यानंतर बेला तिथं जेवण पण केलं नाही, गाडीमध्ये बसलेली होती तेव्हाच म्हटले मला खूप झोप येते आणि ती आल्याला झोपली. आता 4 वाजलेले आहे, 1ला झोपली आणि 3 तास झालेले आहे तिला. सकाळी एवढा लवकर उठली ना तर त्यामुळे ती दमली. स्कूलमध्ये मग खेळणं वगैरे झालं असेल आणि स्कूलमध्ये लंच झालं होतं तिचं, पण मग ते फुल झालं असेल त्यामुळे तिला इच्छा नाही आणि एकदम झोप येत होती. मग आम्ही जेवण केलं. बिर्याणी इतकी मस्त झाली होती ना. मनोज तेच म्हणत होतं, कोमल नेहमी छान बिर्याणी होते पण दरवेळेस आहे ना असं वाटतं मागच्या वेळेसची खूप चांगली होती का आत्ता बनवलेली खूप, असं कम्पेअर करता येत नाही.
सगळ्यांनी पोटभर जेवण केलं, त्यासोबत बुंदी रायता बनवला होता आहे बघा, आणि जास्तीची बनवून ठेवलेली आहे मी बिर्याणी हे बघा. कारण की जर असं म्हणजे मिसळ असेल किंवा असं पातोड्याची भाजी झालं किंवा बिर्याणी झालं ना, तर ते कसं थोडंसं जास्त बनवलं ना, मग ते संध्याकाळी सुद्धा खाता नाही तर नॉर्मली आपण 2 टाइम स्वयंपाक करतोच. आता मी चहा ठेवते आणि मला लोणचं बनवायचं आहे. मागच्या वेळेस मी ना मिरच्या घेऊन आले होते ना, तर त्या थोड्या पिक्या मिरच्या आहे, म्हणजे तिखट आहे पण मीडियम आहे, तर त्याचं लोणचं चांगलं होईल. तर मग त्याच्यामध्ये थोडंसं लसूण पण मी ऍड करणार आहे आणि एकदम असं टेस्टी लोणचं बनवणार आहे मी आज. आणि आपण दुसरं लोणचं तर खातो, पण हे थोडंसं वेगळं हिरव्या मिरचीचं. चहा म्हणून मीटिंग चालू आहे, त्यांना पण मेसेज करते चहा झाल्यानंतर, नाही तर परीलाच चहाचा कप घेऊन मी त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवून देणार. ते यांना गेटअप बघितलं मला नुसतं हसायला येतंय, तर त्यांनी परत हा गेटअप केला. आणि आता तुम्ही दोघं कुठे चालले? आपल्याला नेबर्सला ना आपण ट्रिक ऑर ट्रीटिंग करणार आहे. ओके, सो आता आमचे जे नेबर्स आहेत तिथे जाणार आहे. आणि असं गेलो ना, म्हणजे नॉर्मली इथे हॉलोविन असतं ना, तर त्या दिवशी ना भरपूर लहान लहान मुलं काय करतात, जेवढे नेबर्स आहे ना त्यांच्याकडे जातात आणि कोणी चॉकलेट्स देतं, कोणी कॉईन्स पण देतात. हो, तर आता परिबेला जाणार आहे त्यांच्याकडे. तर हे गेटअप बघितलं ना तर मला तर हसायला येतं. सकाळपासून परत आले तर परत त्यांचा मेकअप केलेला आहे बघा. आणि बेला तर डान्स करत होती. त्यांच्या स्कूलमध्ये पण असं रॅम्प वॉक झाला, असा रॅम्प वॉक झाला. आणि मग आता चाललंय ठीक आहे, चला जा मग तुम्ही. ओके, बाय बाय. तिकडे जा. ओके, समोर पण जाऊ शकते, तिथे समोर जा. परिबेला चालल्यात आता. परिबेलाकडे खूप जास्त आता चॉकलेट्स जमा झालेले आहेत. हे बघा. सो मी आता आहे ना हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं लोणचं बनवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. आपण कैरीचं, हिरव्या मिरचीचं, लिंबाचं जसं लोणचं बनवतो ना तसंच आहे हे थोड्या प्रमाणात. पण एवढंच आहे का आपण जे तेल गरम करून थंड करून टाकतो ना गरम केल्यानंतर, पण इथे फक्त एवढंच आहे का एकदम कडकडीत गरम तेल करायचं आहे आणि मग यावर टाकायचं आहे. तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या. एक मोठी लसणाची अशी कांडी घेतलेली आहे, मी सोलून घेतलेलं आहे. लसूण वेगळा हलकासा जाड, एकदम थोडासा असं नाही का जास्त बारीक नाही, असं जाड पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि हिरवी मिरची पण अशी जाड, बारीक जाड अशी ना ग्राइंड करून घ्यायची आहे. बरं, इथे मी काय घेतलेलं माहिती का, एक छोटा चमचा अख्खे धने घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे, बडीशोप घेतलेले आहे आणि पिवळी मोहरी असते ना जी आपण लोणच्यासाठी यूज करतो, तर ती 1 चमचा घेतली आणि 10-12 असे मेथीचे दाणे. ते हे मी एकत्र या भांड्यामध्ये टाकलेलं आहे, कारण की हलकंसं आपल्याला हे गरम करून नंतर ग्राइंड करायचं आहे. पण ते पण करायचं आहे, पण हे मी अगोदर पावडर करून ठेवते, नंतर मग हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करता येईल. नाही तर हे दोघं ग्राइंड केलं ना तर मग ते ओला होऊन जाईल मिक्सरचं भांडं ना, ओलं होऊन जाईल मिक्सरचं भांडं. त्यामुळे मी हलकंसं रोस्ट करून घेते आणि 1 महिनाभर आरामशीर टिकतं हे. हे बघा, इथे मिरची अशी ना जाडसर मी ना ग्राइंड करून घेतलेली आहे. आपण त्या आणल्या मिरच्या आहेत ना, त्याच आहे ना, म्हणजे याचं जास्त तिखट नाही लागणार. मागच्या वेळेस बघा आपल्याला लोणचं बनवायचं होतं, इतक्या तिखट होत्या आणि मग असं खाल्ल्या नाही जात, असं नुसतं थोडंसं खाल्लं का खूप तिखट. म्हणून मग विचार केला हा वेगळ्या पद्धतीचं लोणचं बनवून बघू. तर हे लसूण आहे, हे लसूणाचं सुद्धा मी ना असं बारीक नाही, असं जाडच मी वाटून घेतलेलं आहे. बघ, पण थोडा ठसका येतो त्याचा, थोडासा ठसका येतो मिरचीचा. म्हणजे ते मीडियम स्पाइसी ना, तळल्यावर आपण 4-4, 5-5 खाऊन घेतो. त्याचा बघ तडका ते तेलच आल्यावर मग मस्त लागेल. आणि एवढं आधी बनवून बघते कसं टेस्टला चांगलं लागलं अजून, तर मग अजून बनवूया. म्हणजे तसं तर चांगलंच लागतं, कारण की आपले सगळे मसाले वगैरे ना सगळं. त्यामुळे हे बघा, हे सगळं मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर जे मी तुम्हाला दाखवलं होतं ते ग्राइंड करून घेतलं, ते यामध्ये टाकूया. आणि नंतर आपल्याला मसाले पण ऍड करायचे, जसं की
लाल मिरची पावडर थोडीशी धने पावडर, हळद, मीठ. आता हळद टाकते मी, तोपर्यंत मीठ टाकते चवीनुसार मीठ. चला आता मी हळद टाकते. तेल थोडंसं जास्तच लागतं आपल्याला. किती छान सुगंध आला ना. हे बघा. मी टेस्ट केलं, हे मनोला पण टेस्ट करायला दिलं. खूप जास्त तिखट नाही, इतका छान फ्लेवर येतोय ना. तो मसाला आपण रोस्ट केला ना लोणच्यामध्ये जो आपण करतो तसंच आहे, पण फिक्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे मीडियम स्पायसी घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित खाता येतं. मीठ पण टाकलंय बऱ्या प्रमाणात, थोडंसं तेल जास्तच टाकलेलं आहे. आणि या बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. आता माहित नाही किती दिवस टिकणार, 15 दिवस 20 दिवस, पण जस्ट टेस्टसाठी मी ठेवलं. कधी कधी वरण भातासोबत असं वाटतं ना का चटणी बनवलेली नाहीये किंवा भाकरीसोबत काहीतरी अशी चटणीच पाहिजे. कधी कधी अशी इच्छा होते आपल्याला का भाकरीसोबत असले ना चटणीच पाहिजे किंवा असं ठेचा पाहिजे. तर मग अशा वेळेस आहे ना म्हटलं हे असं बनवून ठेवू तर मस्त आहे. ही बरणी आहे, स्वच्छ धुवून ठेवली होती. उठून घेते परत एकदा. हे थोडंसं टाकतं बरणीमध्ये आणि गार झालं ना मग आपण बंद करून ठेवणार आहोत. आता थोडंसं गरमच आहे कारण की आपण गरम तेल टाकलं ना. आपण मोस्टली काय करतो लोणच्यामध्ये ना तेल गरम करून घेतो आणि नंतर थंड झाल्यावर टाकतो, पण याच्यामध्ये गरमच टाकायचं आहे. आता आपल्याला घ्यायचं ना खायला. हो, बिर्याणी सोबत. हां मी खाईल थोडं. ठीक आहे, चालेल. मी काढून ठेवतो. त्याच्यामुळे पण थोडं आपण राईस मिक्स करून खाऊ शकतो. थोडंसं अगोदर बनवून ठेवलं, किती दिवस टिकतं बघायचं होतं, पण 15 मला असं वाटतं 8-10 दिवसामध्येच हे संपून जाणार. 4-5 दिवसात संपतं माहिती नाही. आणि मी ग्राइंड याच्यासाठी करून ठेवलं का थोडंसं ते मुरलं पाहिजे. आणि नॉर्मली आपण बघतो लोणचं कसं असतं, त्याचे ना फोडी असतात. मिरचीचं लोणचं बघितलं तर अख्ख्या मिरच्या असतात, असं तोडलेल्या अर्ध्या मिरच्या असतात. पण मी हे थोडं ग्राइंड केलेलं आहे कारण की लसूण पण आहे त्यामध्ये म्हणून. आणि अशा पद्धतीने मी हे लोणचं बनवलेलं आहे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं ग्राइंड करून. आणि हो, आम्हाला उद्या जायचं आहे बाहेर 1 दिवसासाठी, सॅटर्डे संडे. विचार केला चला खूप दिवस झाले गेलो नाही आणि अशी लॉंग ट्रिप तर आम्ही करत नाही आहोत. तर मग विचार केला सॅटर्डे संडेला जाऊन येऊ. आणि 1 वीक तर तशी पण परिबेलाला सुट्टी आहे आणि खूप जास्त असं लांब पण आम्हाला जायचं नाहीये. तर त्यामुळे मग ठरवलं कुठे जाणार आहोत, काय जाणार ते तुम्हाला कळणार. सॅटर्डे संडेला सुट्टी पण असते आणि मग आमचं फिरणं पण होऊन जाणार. आणि आता परिबेलाला पाठवलेले आहे तर तुमचे कपडे वगैरे तुम्हाला जे घालायचे आहे ते कपडे तुम्ही साईडला काढून ठेवा. तसं मी जाऊन चेक करणारच. पण बरं वाटणं, तेवढंच फ्रेश वाटणं, थोडंसं बाहेर गेलो ना. खूप दिवसापासून घरातच आहे आम्ही त्यामुळे. आणि आता थोडा वेळात आम्ही जेवण सुद्धा करायला बसणार आहोत. परिबेलाच्या रूममध्ये मी आता आले आहे आणि आता त्यांना म्हटलं कपडे काढून ठेवा, पण मला जे पाहिजे होते ते त्यांनी काढून ठेवले नाही, त्यांनी दुसरेच काढून ठेवले. म्हणून मग मी परत आता चेंज करते. परीचे काढून ठेवलेले आहे मी, आता बेलाचे काढते कारण की थंडी असणार आहे. आता थंडी खूप वाढलेली आहे तर त्यामुळे मग थर्मल वगैरे घ्यावं लागणार. पण परीने काय थर्मल ठेवलेलं नाही आहे कपड्यांमध्ये. तर आता हे जे कपडे आहे बाहेर वगैरे जाण्यासाठी ना, तर तेच या सेक्शनमध्ये मी परिबेलाचे कपडे ठेवते. नॉर्मली जे वापरण्याचे कपडे असतात ते या ठिकाणी असतात, स्कूलचे आणि घरातले वापरण्याचे या ठिकाणी असतात. चला आता. आणि बरं वाटतं थोडंसं 1 दिवसासाठी का असे ना, पण मग तुमच्यासाठी पण ती नवीन प्लेस असणार आहे ॲक्च्युली. आणि आजूबाजूला म्हणजे थोडेसे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा, म्हणजे तुम्हाला माहिती मी या अगोदर सांगितलं असेल, लक्झमबर्ग हे 3 देशांच्या मध्ये आहे, बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनी. तर त्या देशांमध्ये सुद्धा आता कोणत्या आम्ही देशात जाणार आहोत ते उद्या तुम्हाला कळणारच आहे. पण आजूबाजूचे जे देश आहे ना तिथे सुद्धा खूप सुंदर सुंदर प्लेसेस आहे. तर आम्हाला असं वाटतं कधी 1 दिवसासाठी जाणं म्हणजे 1 नाईट असं जायचं झालं तर मग आपण हे सुंदर सुंदर जे प्लेसेस आहेत ते सुद्धा कव्हर करू शकतो. तर हा आमचा प्रयत्न असतो. आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स आवडतात नेहमी आणि भरपूर जण म्हणतात कोमल आम्हाला आवडतात ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग, तर त्यांच्यासाठी तर उद्याचे स्पेशल व्हिडिओ असणारच आहे. त्यासोबतच अजून आहे ना थोड्याशा वेगळ्या गोष्टींना मी एक्सप्लोर करण्याचा विचार करते, जे सहसा
मोस्टली व्हिडिओमध्ये नसतात, पण त्या गोष्टी मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि चला, हे बघा, हे जे कपडे आहेत यात इथे मी सगळे काढून ठेवलेले आहे परीबेलाचे. आणि आता थोडा वेळात त्यांना सांगणार आहे झोपायचं आहे, कारण की आम्हाला उद्या लवकर निघायचं आहे. बाय कारच आम्ही जाणार आहोत आणि पण पोचायला वेळ लागणार आम्हाला. लवकर निघालो तर कसं लवकर आम्ही पोचू आणि मग बाकी जे प्लेसेस कवर करून आमचं लंच पण वेळेवर झालं पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि हा व्हिडिओचं आहे ना जे आहे ना ते परीबेलाचं हॅलोवीनचं, ते हे मी कसं डिटेलमध्ये थोडंसं शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.